बहुजन बांधवांनो, जय भीम. मागच्या काही दिवसापासून माझ्याकडे व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत, पोस्ट येत आहेत आणि त्या पोस्ट आणि मेसेजेस हे काल परवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे महत्त्वाची एक गोष्ट घडलेली आहे त्या विषयाला धरून आहे. काल परवा विधिमंडळामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे मंत्री यांनी स्पष्ट केलं की मातंग आणि तत्सम जातीच्या लोकांनी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जे अबकडा असं वर्गीकरण मागितलं होतं त्यासाठी ते मागच्या काही वर्षापासून आंदोलन करत आहेत, तर ती मागणी मान्य करता येत नाही अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण काल परवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये शिंदे सरकारनं दिलेलं आहे. आणि त्यामुळं या वर्गीकरणाच्या बाजूने असलेला समस्त मातंग आणि तत्सम जातीचा समूह आणि त्या समूहातले काही कार्यकर्ते माझ्या संपर्कात येत आहेत आणि ते त्या संदर्भाने आपली निराशा व्यक्त करत आहेत की या सरकारकडून आम्हाला फार मोठी अपेक्षा होती, पण अशा स्वरूपाचा निर्णय हे सरकार जाहीर करील असं आम्हाला वाटलं नव्हतं, असं त्यांचं मत येत आहे. आणि त्या अनुषंगानं समाजामध्ये एक नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि बहुजन समाजामधला मोठा वर्ग हा मातंग आणि तत्सम समाजाचा आहे, मातंग आणि तत्सम जातीचा आहे. अनुसूचित जाती वर्गामधला मोठा घटक हा आहे. जवळपास 1 कोटीच्या आसपास असलेली लोकसंख्या या निराशामुळं परेशान झालेली आहे आणि त्या वर्गाला दिलासा देणारं आपण काहीतरी संदेश द्यावा असं बहुजन भारत पार्टीच्या काही कार्यकर्त्याचं पण म्हणणं आल्यानं त्या निमित्तानं मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. बांधवांनो, या काळामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये जे शिंदे सरकारनं स्पष्टोक्ती दिलेलं आहे की या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अशा स्वरूपाचं वर्गीकरण करणं म्हणजे घटनेच्या कलमाला धरून राहणार नाही आणि घटनेतले संविधानामधले कलम 341 आणि कलम 14चा हवाला देऊन शिंदे सरकारनं स्पष्ट केलेलं आहे की अशा स्वरूपाचं वर्गीकरण करता येणार नाही. पण हे धादांत खोटं बोलणं आहे. अशा प्रवृत्तीचा, अशा खोटाडेपणाचा या समस्त बहुजन समाजाच्या वतीनं मी निषेध करत आहे. बहुजन भारत पार्टीच्या वतीनं मी निषेध करत आहे. बांधवांनो, संविधानातली कोणतेही कलम हे या देशामधल्या प्रत्येक नागरिकांच्या अहिताचा असू शकत नाही आणि त्यामुळं संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भाने जेव्हा घटनाकार बार चर्चा करायचे तेव्हा त्यांच्या चर्चेचा आशय हाच राहायचा की या देशामधल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा या संविधानाचे फायदे, या संविधानाच्या कलमाचा फायदा व्हावा आणि देशामधल्या सगळ्या संसाधनामध्ये त्यासुद्धा माणसाला, शेवटच्या पंक्तीतल्या माणसाला सुद्धा या संसाधनाचा, देशातल्या संसाधनाचा फायदा व्हावा अशा स्वरूपाची निर्मिती करण्याचा प्रयत्न संविधानकारांनी केलेला आहे आणि त्या भावनेतूनच या संविधानातलं प्रत्येक कलम झालेलं आहे. पण दुर्दैवानं या BJPच्या प्रेरणेतून तयार झालेलं शिंदे फडणवीस सरकार आज खुलेआमपणे या मातंग आणि तत्सम जातीच्या या मागणीला पायाखाली तुडवीत आहे. या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये ही जरी मागच्या काही वर्षामधली वर्गीकरणाची चळवळ असली तरी ही वर्गीकरणाची चळवळ देशामधल्या भारतीय जनता पार्टीला आणि सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसला काही नवीन नाही. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला ही जरी नवीन असली तर अशा स्वरूपाचे प्रकरणं आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये, पंजाबमध्ये यापूर्वीही झालेले आहेत. अशा स्वरूपाचे आंदोलनं SC अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचे आंदोलनं या आसपासच्या राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांचे काही प्रकरणं आपण जे सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये जर आपण बारकाईने डोकावून पाहायचं बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्र सरकार जे बोलते, आत्ताचं जे एकनाथ शिंदेचं सरकार बोलते
ते खोटं आहे. या दुटप्पी भूमिकेला आपण त्या सुप्रीम कोर्टामधल्या चर्चेला लक्षात घेतल्यास स्पष्टपणे ओळखता येऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या आंध्र प्रदेश वर्सेस EV चेन्नैया केस घ्या, सुप्रीम कोर्टाची देवेंद्र वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ही केस घ्या. खास करून देवेंद्र वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये तर पूर्णपणे त्या सुप्रीम कोर्टामधल्या या चर्चेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ज्या कलमाचा हवाला शिंदे सरकार देत आहे ते 341 कलम या गोष्टीसाठी आड येत आहे आणि 341 कलम असं सांगत आहे की हे वर्गवारी करणे, अनुसूचित जातीच्या वेगळ्या गटामध्ये विभागणी करणे हा पूर्णपणे राष्ट्रपतीचा अधिकार आहे. आणि आपण जर असं केलं राज्यानं तर ते राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये छेडछाड केल्यासारखं होईल, त्या लिस्टमध्ये छेडछाड केल्यासारखं होईल अनुसूचित जातीच्या. असं जे बोललं जाते ते धादांत खोटं असल्याचं आपल्याला त्या सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वी या निमित्तानं चाललेल्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा पाहिल्यावर आपल्याला स्पष्टपणे जाणून येते. काय चर्चा आहेत तर स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा घडली जजेसमध्ये आणि त्या जजेसने असं स्पष्टपणे म्हटलंय की अशा स्वरूपाचं वर्गीकरण करणे अनुसूचित जातीचं हे कसल्याही पद्धतीनं त्या लिस्टला छेडछाड करण्याचं होऊ शकत नाही किंवा राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये आपण काहीतरी अडथळा आणला किंवा त्यांचं हनन केलं असं काय होऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्या चर्चेमध्ये असं बोललेलं आहे स्पष्टपणे की अनुसूचित जातीच्या ज्या काही जातींचा समूह त्या लिस्टमध्ये आहे त्या त्या राज्यामध्ये होऊ शकते त्या लिस्टपैकी त्या जातीपैकी 1-2 जाती ह्या त्या पूर्णपणे आरक्षणाच्या फायद्याचा वापर करू शकल्या असतील आणि बाकी काही जातींना त्या आरक्षणाचे फायदे मिळवता आले नसतील. तर अशामुळं होऊ शकते काही जाती मागास जातीमध्ये सुद्धा त्या आरक्षणाच्या फायदे घेतल्यामुळं काही जाती ह्या मागासवर्गामध्येच थोड्या जास्त सुधारलेल्या आणि काही जाती ह्या कमी सुधारलेल्या किंवा वंचित राहू शकतात. तर ह्या आधारानं आपण त्या अनुसूचित जाती प्रवर्गामध्येच त्या जातीमध्ये गट करणे म्हणजे 341 कलमाचं हनन करणे असे कसल्याही अर्थानं होत नाही. राष्ट्रपतीच्या अधिकाराचं हनन करणे असं कसल्याही अर्थानं होत नाही. हां, जर त्या केसमध्ये समजा आपण एखाद्या जातीला राज्याच्या ताकदीमध्ये राज्याच्या अधिकारामध्ये एखाद्या जातीला त्या लिस्टमधून काढून टाकण्याचं बघत असू किंवा त्या लिस्टमध्ये एखादी नवीन जात घालायचं बघत असू तर त्यावेळेस मात्र ते राष्ट्रपतीच्या अधिकाराचं हनन केलं जाऊ शकते असं आपण म्हणता येऊ शकतंय. पण आहे त्या जातीमध्ये समानतेच्या आधारावर सगळ्यांना समान संधी भेटाव्यात, आरक्षणाचा सगळा समान वाटा सगळ्यांना भेटावा अशी व्यवस्था करणे म्हणजे त्या लिस्टमध्ये छेडछाड करणे नाही अशा स्वरूपाची बहस आपल्याला स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग या केसच्या निमित्तानं तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसमध्ये झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. दुसरा हवाला देताना ते हे म्हणतात शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की असं काही करण्याला कलम 14 हे आडवं येतंय. म्हणजे असं करण्यामध्ये कुठलं कलम आडवं येते मुळामध्ये बहुजन भारत पार्टी ह्या विचाराला मानतच नाही. कारण संविधान निर्मात्याची भावना या कलमनिर्मिती करण्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे इथल्या लोकांच्या हिताची होती. कुठल्याही वर्गाला एखाद्या संख्येनं कमी असलेल्या जातीला सुद्धा इथला कुठलाही एखादी कलम त्यांच्या अहिताचं ठरल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. काय आहे कलम नंबर 14? कलम नंबर 14 हे सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर किंवा क्षेत्राच्या आधारावर विभागाच्या आधारावर आपण कुण्याही माणसामध्ये अशा कसल्याही प्रकाराच्या आधारावर आपण भेदाभेद करू शकत नाही आणि ह्या सगळ्या लोकांना कायदा समान लेखतो आणि समान स्वरूपामध्ये त्यांना संरक्षण देतो. याचा अर्थ काय निघतो? समानतेचा हा 14 नंबरचा कलम समानता सांगणारं या देशामध्ये समानता असली पाहिजे असं म्हणणारं हे कलम या देशामध्ये पूर्वी कधीतरी असमानता होती, कायद्याचं समान संरक्षण सगळ्या लोकांसाठी नव्हतं हे स्पष्टपणे सांगतंय. आणि अशा वेळेला जर एखाद्या माणसाला संरक्षणाची गरज असेल, एखाद्या समाजाच्या हिताची एखाद्या वर्गाच्या हिताची
हिताचे संरक्षण करण्याची जर गरज असेल तर 14 नंबरचं कलम हे शिंदे सरकारनं सकारात्मक घेणं गरजेचं होतं. ज्या काळामध्ये अस्पृश्याच्या गळ्यामध्ये गाडगं बांधलं जायचं आणि कमरेला खराटा बांधला जायचा आणि त्यांना तुच्छ लेखलं जायचं, तेव्हा त्या तुच्छ लेखणाऱ्या वर्गापासून ह्या अस्पृश्य वर्गाचं संरक्षण व्हावं म्हणून कायदा तयार करण्यात आला. म्हणजे सक्षम लोकांपासून दुर्बल लोकांचं संरक्षण करावं म्हणून कायदा तयार करण्यात आला आणि त्यांच्यामध्ये समानता यावी अशा स्वरूपाची भाषा बोलणार हे 14 नंबरचं कलम शिंदे सरकार नकारात्मक पद्धतीने वापरतात. शिंदे सरकार ते कलम आडवा आला असं म्हणतात. तर अशा स्वरूपाचं कलम हे आडवं येण्याचा भाग नाही. तर शिंदे सरकार आणि त्यांची मानसिकता मुळामध्ये या गोष्टीच्या आडवं येत आहे आणि त्यांच्या मनामध्येच या गरीब दुबळ्या भोळ्या भावड्या मातंग आणि तत्सम जातीच्या लोकांना काही देव अशी भावना नाही. शिंदे सरकारचं हे निमित्त आहे. त्याच्या पाठीमागं असणारं फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार, हे प्रस्थापित जेवढे काही पक्ष आहेत आणि त्या पक्षाच्या माध्यमातून चालणारे जे काही सरकार आहेत बहुजन समाजाच्या विचाराचे सरकार नाहीत. आणि त्यामुळं त्या सरकारांकडून या बहुजन समाजाच्या आणि त्यातल्या त्यात मातंग आणि तत्सम जातीसारख्या दुर्बल घटकासाठी काही विशेष कायदे निघतील या गोष्टीवर ना बाबासाहेबांचा विश्वास होता, ना अण्णाभाऊचा विश्वास होता, ना फुलेचा विश्वास होता. आणि त्या अनुषंगानं बहुजन भारत पार्टी सुद्धा या निर्णयाला सकारात्मक पद्धतीनेच घेते. अनपेक्षित पद्धतीचा हा निर्णय आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही. या संदर्भानं दुर्दैवानं आम्हाला असं म्हणावंसं वाटतंय की जे काही षडयंत्र, जे काही डावपेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशामध्ये किंवा राज्यामध्ये लावलेच चालले, जे षडयंत्र रचले चालले, त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून कोणीही तगडा नेता बहुजन समाजामधला विरोधासाठी उभा टाकत नाही. अशा स्वरूपाची एक केस जेव्हा आमच्यासमोर पंजाबमधली येते तेव्हा मान्यवर कांशीराम साहेबाचं आम्हाला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पंजाबमध्ये ज्ञानी झलसिंगच्या माध्यमातून त्यावेळेसचं काँग्रेसचं सरकार जेव्हा पंजाबमध्ये मान्यवर कांशीराम साहेबांच्या माध्यमातून बहुजन चळवळ मजबूत होऊ लागली, बहुजन चळवळीच्या या मजबूतीकरणामध्ये अनुसूचित जातीमधल्या सक्षम कर्मचारी वर्गाचा, तिथल्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होऊ लागला, तेव्हा काँग्रेसनं जाणून बुजून पंजाबमध्ये हीच खेळी 1975च्या दरम्यान चालवली आणि पंजाबमध्ये सुद्धा अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करून आरक्षणाचा फायदा एकच जात घेते, म्हणजे चमार समाज फक्त अनुसूचित जातीचा फायदा घेत आहे, त्यांच्या आरक्षणाचा फायदा घेत आहे, अशा स्वरूपाचा टाहो काँग्रेसच्या पुढाकारातून वाल्मिकी समाजामधून आणि त्याचप्रमाणे मजहबी शीख समाजामधून काढण्यात येऊ लागला. आणि मग ती चळवळ, वर्गीकरणाची चळवळ, अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची चळवळ पंजाबमध्ये 1975च्या काळामध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा निश्चितपणे ते प्रकरण मान्यवर कांशीराम साहेबांच्या समोर आलं. आणि मान्यवर कांशीराम साहेबांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की साहब इतने दिनों से यहाँ पंजाब में बड़े पैमाने पर अनुसूचित जाति जो कैटेगरी है उनमें वर्गवारी होना चाहिए, ऐसा एक आंदोलन चल रहा है, तो आपका उस पर क्या ओपिनियन है. तेव्हा मान्यवर कांशीराम साहेब म्हणले, स्पष्ट शब्दामध्ये म्हटले, असं वर्गीकरण करणं हे माझ्या हातामध्ये नाही तर सरकारच्या हातामध्ये आहे. पंजाबच्या सरकारला जर ती इच्छा असेल तर त्यांनी चर्चा न करता ते लागू करावं. मी तर हे म्हणतो की वाल्मिकी आणि मजहबी शीख समाजाला, त्या जातींना चमाराचं जे काय आरक्षण आहे ते पण पूर्णच्या पूर्ण द्यावं. 50% चर्मकारांना आणि 50% मजहबी शीख आणि वाल्मिकी यांना असं न देता मी तर म्हणतो चर्मकाराचं पूर्णच्या पूर्ण आरक्षण हे वाल्मिकी समाजाला देऊन टाकावं, मजहबी समाजाला देऊन टाकावं असं मान्यवर कांशीराम साहेब त्या पत्रकाराला स्पष्टपणे म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, जर चर्मकारामधून कोणी जर या गोष्टीसाठी माझ्यासमोर आला, मला विरोध करू लागला तर त्याचं मी बघून घेतो, कारण चमारामध्ये माझ्या एवढा मोठा तगडा नेता कुणीच नाही. त्यामुळं चमारांना जर जास्त फायदा भेटत असेल तर त्या फायद्याला चमाराने द्यायला पाहिजे ह्या लोकांना, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि सरकारनं चमार वर्सेस वाल्मिकी अशा भांडणं लावण्याच्या लफड्यामध्ये न पडता स्पष्टपणे सरकारनं ते लागू करण्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. चमाराला मी सांभाळतो असा म्हणणारा मान्यवर कांशीराम साहेब जसा या देशामध्ये बहुजनामध्ये चर्मकार समाजामध्ये जन्माला आला, दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाच्या विरोधामध्ये 59 जातीपैकी
ज्या 58 जाती ज्या समाजाच्या विरोधामध्ये बोलतात, तो महार समाज, पूर्वाश्रमीचा किंवा आजचा नौबत समाज, या समाजामधून असा कुणीही नेता पुढे येऊन सांगत नाही कि चलो भाई, जैसे कांशीराम ने बात की वैसे ही चलो भाई मैं ही बात करता हूँ कि जितना भी कुछ आरक्षण है महारों के हितों में आने वाला वो पूरा का पूरा दे दो इनको, और ये जो कुछ लफड़ा है, जो कुछ झगड़ा है वो मिटा दो। सरकार की नीयत अगर साफ है तो सरकार कर देगी, लेकिन सरकार की नीयत ठीक नहीं है, उसमें उसकी नीयत ये है कि वो झगडे लगवाना चाहते हैं। सरकारचा इरादा काय आहे तर ह्यांना देण्यापेक्षाही या दोन जातीमध्ये भांडणं कशी तयार होतील असा सरकारचा इरादा आहे, असं जसं ठोसपणे मान्यवर कांशीराम साहेबांना पंजाबच्या प्रकरणावर सांगितलं, तसं मात्र महाराष्ट्रामध्ये असा बहुजन नेता पुढे येऊन खास करून महार, पूर्वाश्रमीचा किंवा आजचा नौबत या समाजामधून एखादा नेता जिम्मेदारीनं पुढे येऊन बोलत नाही। त्यामुळं मनुवादी लोकांना, मग ते काँग्रेसच्या माध्यमातून असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असतील, काही लोक मातंग समाजामधले, मातंग सारख्या तत्सम जातीमधले आणि काही लोक महार समाजामधले कट्टर जातीवादी माणसं हँडल करण्यासाठी भेटू लागलेत आणि मग त्यांना थोडं बहुत स्वार्थ दाखवून, त्यांना थोडं बहुत फायदा देऊन ह्या दोन्ही जातीमध्ये भांडणं कसे लागतील अशा स्वरूपाचं हे प्रकरण हँडल करण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी आणि इथलं काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे। पूर्वीला काँग्रेस करायचं, आज भारतीय जनता पार्टी करत आहे। देशाच्या स्तरावर हा मुद्दा प्रचंड मोठ्या स्वरूपानं आज ऐरणीवर येत असताना बहुजन भारत पार्टीची स्पष्ट नीती आहे, ती नीती म्हणजे मान्यवर कांशीराम साहेबांची नीती आहे। आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे बहुजन भारत पार्टीच्या प्रकरणामध्ये, का बरे तुम्ही एससीच्याच वर्गीकरणाच्या पाठीमागे लागलात? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आरक्षणाचा फायदा जसा डिक्लेअर पद्धतीनं एससी एसटी ओबीसीला आहे, तसं अनडिक्लेअर पद्धतीनं ओपन समाजामधल्या ब्राह्मण समाजानं पूर्णपणे आरक्षण लुटलेलं आहे। आरक्षण किती आहे? घटनात्मक पद्धतीनं फक्त 50% आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया आहे आणि 50% आरक्षण न लागू करण्याची प्रक्रिया म्हणजे ओपन समाजाला अघोषित पद्धतीनं 50% आरक्षण आहेच। ओपन समाजामध्ये मराठा येतो, लिंगायत येतो, मारवाडी येतो, वर सगळ्या जाती येतात। आता मला बारकाईने हे सांगा की ओपन समाजासाठी 50% असलेलं जे आरक्षण आहे मुख्यपणे कोण लाटाय सुरू केलेलं आहे? मराठ्यांना किती आरक्षण भेटलेलं आहे? लिंगायताला किती आरक्षण भेटलेलं आहे? तिथल्या वैश्य समाजामधल्या मारवाडी समाजाला किती आरक्षण भेटलेलं आहे? तर तुम्ही जर बारकाईने बघाल तर ह्या आरक्षणाचा पूर्णच्या पूर्ण फायदा 3% संख्या असलेल्या ब्राह्मण जातीने लुटलेला आहे। तर बहुजन भारत पार्टीला असं वाटतंय की ह्या छोट्या जातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा ह्या छोट्या जातीच्या या बारकासारख्या प्रकरणामध्ये लक्ष देता समग्र या देशामधल्या आरक्षणाच्या नीतीचा पुन्हा एकदा सिंहावलोकन करण्याची गरज आहे आणि त्याची नव्याने पुनर्रचना करण्याची गरज आहे। आणि त्या पुनर्रचनेच्या प्रकरणामध्ये बहुजन भारत पार्टीला स्पष्टपणे वाटतंय की मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराचा फायदा, त्या विचाराचा आधार घेणं गरजेचं आहे। मान्यवर कांशीराम साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। देशाच्या आरक्षणामध्येच नाही तर देशाच्या तिजोरीमध्ये, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये, देशाच्या आमदारकीमध्ये, खासदारकीमध्ये ज्या ज्या वर्गाची, ज्या ज्या जाती समूहाची जेवढी संख्या असेल त्या समूहाला तेवढ्या प्रमाणामध्ये भागीदारी भेटली पाहिजे, हे नव्यानं संकल्पना मांडण्याची गरज आहे। बहुजन भारत पार्टी त्या मुद्द्यानं पुढे काम करत आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की 50%चे आरक्षण जर 3% समाज उचलत असेल तर अगोदर ते रेक्टिफाय करणं गरजेचं आहे आणि त्या रेक्टिफिकेशनसाठी आम्हाला रेक्टिफिकेशन करण्याची जी कॅपॅसिटी आहे, जी ताकद आहे, जी पॉवर आहे ते सत्तेमध्ये असते। खरं आहे ते शिंदे साहेबांचं म्हणणं, मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात की हे पूर्णच्या पूर्ण पॉवर कुणाकडे आहेत तर राष्ट्रपतीकडे आहेत। राष्ट्रपतीला कोण आदेश देते तर राष्ट्रपतीला आदेश पार्लमेंट देते आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा आपलं बहुमताचं सरकार असेल, आपले जास्त संख्येचे खासदार असतील, ज्यांना ज्यांना हे वर्गवारी पाहिजे त्या लोकांनी आपले खासदार, आपल्या हक्काचे खासदार सभागृहामध्ये, संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये कसे जास्त जातील आणि मग ते जास्त संख्येने गेलेले आपले आमदार खासदार, आपल्या हक्काचे खासदार म्हणजे काय, आपल्या पार्टीचे खासदार, आपल्या पक्षाचे खासदार, ते जर सभागृहामध्ये जास्त संख्येने जातील तर आपण तसा कायदा करू आणि मग ह्या आरक्षणाची पुनर्रचना करण्याची गोष्ट जी आहे ना आपण पूर्णत्वास घेऊन जाऊ शकतो। आणि त्यावेळेस मात्र या देशामध्ये परिवर्तनवाद आहे 1949 साली केलेली वर्गवारी
टक्केवारी किंवा 1935च्या कायद्यानुसार केलेलं हे SC ST OBC कॅटेगरायझेशन आजच्या घडीला 100 वर्षानंतर कसं लागू पडू शकते? तर हे परिवर्तनवादी संविधान असलेलं आपलं त्या संविधानाला मात्र हे BJP आणि शिवसेना किंवा हे शिंदे सरकार आहे, ते शिंदे सरकार या परिवर्तन विचाराच्या असलेल्या संविधानाला सनातन संविधान करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि बहुजन भारत पार्टी हे खोडून काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं पुढे येणार आहे. एकतर संविधान खराब आहे असं म्हणण्याचा हा प्रकार आहे, संविधान खोटं आहे, संविधान चुकीचं आहे, इनडायरेक्टली असं म्हणण्याचाच हा कार्यक्रम आहे. तुम्हाला आम्हाला द्यायचं होतं पण कलम 14 आडवं येऊ लागलं, कलम 341 आडवं येऊ लागलं. म्हणजे काय? तर कलम 14 बरोबर तयार केलं नाही, कलम 341 बरोबर तयार केलं नाही. म्हणजे बाबासाहेब आणि त्यावेळेसचे संविधान निर्मिती हे चुकीचे होते असा दाखवण्याचा जो प्रकार आहे शिंदे सरकारचा आणि फडणवीस सरकारचा किंवा BJPचा, तो धादांत खोटा आहे. या बहुजन समाजाची फसवणूक करण्याचा कार्यक्रम आहे. तर बहुजन भारत पार्टी आपल्या सर्वांच्या मदतीनं येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं कामाला लागेल. तुम्ही सगळ्यांनी या बहुजन भारत पार्टीच्या पाठीमागे उभा टाकावं. आपलं सरकार 2024 मध्ये आपल्या इशाऱ्यावर चालणारं सरकार 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करू आणि 2029 मध्ये बहुजन भारत पार्टीच्या इशाराचा प्रधानमंत्री तयार करू, सरकार करू आणि मग आपण स्वतः आपले खासदार आणि आपले आमदार घेऊन या संविधानाच्या जे 341 कलम आहे, जे खोटं आहे म्हणतात ना, तर ते खोटं नाही तर खरं आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी नाही हे दाखवणारे ठराव पास करू. आणि मग जेव्हा आपलं बहुमत असेल, आपलं सरकार असेल, तेव्हा राष्ट्रपती सुद्धा आपल्या विचाराच्या पुढे जाणार नाही. आणि तशा वेळेस मात्र संविधानातली सकारात्मक बाजू आपण लक्षात घेऊन सर्व लोकांच्या हितासाठी समतेचं व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपण हे संविधान वापरू शकू, चांगल्या पद्धतीने लागू करू शकू. दुर्दैवानं आज आपल्या बहुजन समाजामधल्या मातंग असतील, तत्सम जाती असतील, बौद्ध समाज असतील, बहुजन समाजाच्या वेगळ्या जाती असतील, तर ह्या कुण्याही जातीचं सरकार प्रस्थापित करण्यासाठीचं काम चालू नाही, तर ह्या समाजातल्या वेगळ्या जातींना दिशाभूल करण्यासाठी काही लोक आपल्या हाताशी धरून त्या जातीमधले भारतीय जनता पार्टी पेड वर्कर लावून ह्या जातीमध्ये अशी आपली मन चाहे अशी मुवमेंट उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, आपल्या इच्छानुसार ह्या समाजाला मोबिलाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर माझं स्पष्ट विनंती असेल या समाजामधल्या तमाम महार मांग ढोर धमाळ साळी माळी कोळी धनगर ओबीसी समाजाच्या लोकांना की मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या समाजाची जेवढी भागीदारी असेल, संख्या असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचा वाटा आपण देऊ शकतो. जर आपलं सरकार आपण प्रस्थापित करू शकलो तर या निमित्तानं बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून आपण आपलं सरकार प्रस्थापित करूया आणि या कसल्याही लोकांच्या भूलथापाला बळी न पडता किंवा त्यांना रिॲक्शन न देता आपण सकारात्मक दृष्टीनं आपलं सरकार प्रस्थापित करण्यासाठी आपल्या हक्काची बहुजन भारत पार्टी मजबूत करूया आणि ती मजबूत करण्यासाठी आपला वेळ, पैसा, बुद्धी, ताकद लावूयात. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.